नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला ब्रिज कोर्सचा डे आहे 30 सेकंड. अवर टुडेज टॉपिक इज क्वाड्रिलॅटरल. सब टॉपिक प्रॉपर्टीज ऑफ क्वाड्रिलॅटरल्स अँड ट्रायंगल. आपण काल क्वाड्रिलॅटरलचे टाईप्स पाहिले होते 31st डेला आणि त्याच्या टाईप्स पण पाहिले होते. तर आता आपले कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स काय आहेत? टू स्टडी अँड अप्लाय फ्यू प्रॉपर्टीज ऑफ अ ट्रायंगल अँड क्वाड्रिलॅटरल. Let's remember. We will remember today. Draw any quadrilateral, measure all its angles and add them. त्यावरून आपल्याला काय लक्षात येणार आहे की द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. हे आपल्या लक्षात येईल. ड्रॉ एनी ट्रायंगल, लोकेट मिड पॉईंट ऑफ इच ऑफ साइड्स. त्याच्या प्रत्येक साईडचा मिड पॉईंट काढायचा आहे. आता इम्पॉर्टंट पॉईंट्स पहा. थेरम ऑफ सम ऑफ अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स. सम ऑफ ऑल द 4 अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. ही काय झाली? क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी. म्हणजे इन क्वाड्रिलॅटरल ABCD मेजर ऑफ अँगल A, मेजर ऑफ अँगल B, मेजर ऑफ अँगल C अँड मेजर ऑफ अँगल D इज हाऊ मच डिग्री? 360 डिग्री. त्यानंतर आपण टेस्ट ऑफ पॅरलेलोग्राम पाहणार आहोत. इफ ऑपोजिट साइड्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन इट इज अ पॅरलेलोग्राम. कुठल्याही क्वाड्रिलॅटरलच्या जर ऑपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर तो काय होतो? पॅरलेलोग्राम होतो. म्हणजे बघा PQRSमध्ये PQRS त्यामध्ये PS आणि QR कॉन्ग्रुएंट आहेत आणि PQ आणि SR ह्या कॉन्ग्रुएंट आहेत. त्यानंतर पहा, इफ ऑपोजिट अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन इट इज अ पॅरलेलोग्राम. पुन्हा तीच प्रॉपर्टी दिलेली आहे. त्यानंतर ऑपोजिट अँगल्स. मग आता बघा, अँगल PQR कॉन्ग्रुएंट विथ अँगल PSR, अँगल QPS कॉन्ग्रुएंट अँगल QRS. त्यामुळे तो काय झाला? पॅरलेलोग्राम झाला. त्यानंतर पुढची प्रॉपर्टी पहा. इफ डायगोनल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल बायसेक्ट इच अदर देन इट इज अ पॅरलेलोग्राम. बायसेक्ट मीन्स ते जेव्हा एकमेकांना छेदतात तेव्हा त्यांच्या कॉन्ग्रुएंट भाग होतात, म्हणून तो काय झाला? पॅरलेलोग्राम झाला. म्हणजे सेगमेंट PT कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट TR अँड सेगमेंट QT कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट TS. याप्रमाणे. If a pair of opposite sides of a quadrilateral is parallel as well as congruent, then it is a parallelogram. ही सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. म्हणजे पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स इज पॅरलल ॲज वेल ॲज कॉन्ग्रुएंट. पॅरलल पण आहेत आणि कॉन्ग्रुएंट पण आहेत तेव्हा तो काय होतो? पॅरलेलोग्राम होतो. म्हणजे ह्या PQRSमध्ये साइड PS कॉन्ग्रुएंट साइड QR and side PS is parallel to side QR. याप्रमाणे. Therefore quadrilateral PQRS is a parallelogram. त्यानंतर theorem of midpoints of two sides of a triangle. The segment joining midpoints of any two sides of a triangle is parallel to third side and half of it. BCच्या PQ कसा असणार आहे? हाफ असणार आहे आणि काय असणार आहे? त्याला पॅरलल असणार आहे. इन ट्रायंगल ABC पॉईंट P अँड Q आर मिडपॉईंट्स ऑफ साइड AB. ABचे मिड पॉईंट्स आहेत, AB आणि ACचे मिड पॉईंट्स आहेत. तर काय होणार आहे बघा, सेगमेंट PQ पॅरलल टू सेगमेंट BC अँड सेगमेंट PQ इज हाफ ऑफ साइड BC. याप्रमाणे ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे. तर तिचा कॉन्व्हर्स काय आहे पहा. कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरम की इफ अ लाईन ड्रॉन थ्रू द मिड पॉईंट ऑफ वन साइड ऑफ ए ट्रायंगल इज पॅरलल टू द अदर साइड देन इट बायसेक्स द थर्ड साइड. तिसऱ्या साईडला काय करते? बायसेक्ट करते. म्हणजे इन ट्रायंगल ABC पॉईंट P इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB अँड सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट BC देन AQ इज इक्वल टू QC. म्हणजे जर हा एक मिड पॉईंट असेल तर हा O सुद्धा ACचा काय होणार आहे? मिड पॉईंट असणार आहे. आता ह्या सर्व प्रॉपर्टीज पॅरलेलोग्रामच्या टेस्ट, मिड पॉईंट थेरम हे वापरून आपण हे एक्झाम्पल सोडवणार आहोत. काही एक्झाम्पल आपण इथे सोडवू आणि काही एक्झाम्पल आपण आपल्या पानावर सोडू वेगळ्या. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. इफ ॲडजसंट साइड्स ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट देन इट इज कॉल्ड ॲज. आता रेक्टँगल आहे. रेक्टँगलची प्रॉपर्टी काय? ऑपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट अँड ऑल अँगल्स आर 90 डिग्री. मग सगळे अँगल्स 90 डिग्री आहेत आणि ॲडजसंट साइड्स म्हणजे शेजारच्या लगतच्या बाजू ॲडजसंट साइड्ससुद्धा जर कॉन्ग्रुएंट असतील
ऑल अँगल्स आर 90 डिग्री आणि ॲडजस्टंट साईड्स पण कॉन्ग्रुएंट झाल्या, तर तो कशा प्रकारचा क्वाड्रिलॅटरल झाला पहा, तर तो झालेला आहे स्क्वेअर. त्यानंतर क्वेश्चन 2 बघा, स्टेट ट्रू ऑर फॉल्स. एव्हरी पॅरलोग्राम इज अ रॉम्बस. प्रत्येक पॅरलोग्राम हा रॉम्बस असतो का सांगा. तर नाही, तर हे काय झालं, हे झालं फॉल्स. एव्हरी पॅरलोग्राम इज नॉट अ रॉम्बस. सगळ्या साईड्स त्याच्या कॉन्ग्रुएंट नसतात. एव्हरी रॉम्बस इज अ रेक्टँगल. म्हणजे प्रत्येक रॉम्बस, आता रॉम्बसच्या ऑल साईड्स आर कॉन्ग्रुएंट, पण प्रत्येक अँगल 90 डिग्री असतो का, नाही. म्हणजे हे सुद्धा काय झालं, विधान फॉल्सच झालं. हे स्टेटमेंट पण फॉल्सच झालं. थर्ड बघा, एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलोग्राम. येस, कारण रेक्टँगलच्या ऑपोजिट साईड्स पण कॉन्ग्रुएंट असतात आणि ऑपोजिट अँगल्ससुद्धा पॅरलोग्रामप्रमाणे ऑपोजिट अँगल्स पण कॉन्ग्रुएंट असतात आणि पॅरलोग्रामप्रमाणे ऑपोजिट साईडसुद्धा पॅरलल असतात. म्हणजे हे काय झालं, ट्रू झालं. आणि त्यानंतर फोर्थ वन बघा, एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. येस, आता इथेच पाहिलं आपण, एव्हरी स्क्वेअर ऑल अँगल्स आर 90 डिग्री अँड ऑल साईड्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे प्रत्येक स्क्वेअर हा रेक्टँगल असतो, म्हणजे ऑपोजिट साईडसुद्धा त्याच्या कॉन्ग्रुएंट असतात. याप्रमाणे आपला दुसरा प्रश्न झाला. आता तिसरा प्रश्न पहा. इन ट्रायंगल ABC, point E and F are midpoints of side AB and side AC respectively. If EF is equal to 5.6 centimeter 6, then complete the following activity to find the length of side BC. BCची लेंथ काढण्यासाठी ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा. इन ट्रायंगल ABC, point E and F are the midpoints of side AB and side AC respectively. मिडपॉईंट्स आहेत. आता बघा, आता आपण इथे काय लिहिणार आहे, कारण काय लिहिणार, EF इज इक्वल टू हाफ ऑफ BC. तर आपण इथे काय लिहिणार आहोत, थेरम ऑफ मिडपॉईंट्स ऑफ टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल. ओके, ऑफ ए ट्रायंगल. आता देअरफॉर डॅश इज इक्वल टू हाफ इंटू BC. मग इथे काय येणार आहे आपल्याला, इथे EF इज इक्वल टू हाफ ऑफ BC. बरोबर. देअरफॉर BC इज इक्वल टू किती इंटू 2, EF किती आहे आता 5.6 आहे, 6 इंटू 2 म्हणजे किती आली 11.2. ओके, याप्रमाणे हे आन्सर आलेलं आहे. आता आपण हा पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन 4 सोल्युशन बघा. आता मेजर्स ऑफ 3 अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल काय आहेत, आर बघा 65 डिग्री, 95 डिग्री आणि 45 डिग्री. देन फाइंड फोर्थ अँगल. आता काय लिहिणार इथे आपण, सोल्युशन सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल is 360 degree. Therefore 65. मग आता let the measure of fourth angle be x मानू. Therefore 65 plus 95 plus 45 plus x is equal to 360. Therefore आता ही टोटल किती आली बघा, 205 आली. Therefore x is equal to 360 minus 205 म्हणजेच x is equal to किती आले 155 डिग्री. म्हणजे फोर्थ अँगलचं मेजर किती आलं, आपण इथे आन्सर लिहूयात. मेजर ऑफ फोर्थ अँगल इज 155 डिग्री. ओके, 155 डिग्री. आता पुढचं एक्झाम्पल बघा. इफ ब्रेड्थ ऑफ ए रेक्टँगल
is less than 4 centimeter of its length and its perimeter is 32, then find its length and breadth. बघा आपण क्वेश्चन नंबर 5 सोल्यूशन बघा. Here breadth of rectangle is less than 4 centimeter than its length. Breadth B is equal to less than 4 times 4 centimeter than its length. L minus 4. आता perimeter of rectangle is equal to 32. Therefore perimeter चा फॉर्म्युला, perimeter of rectangle is equal to 2 into L plus B. आता फॉर्म्युल्यामध्ये किमती भरूयात. 32 इज इक्वल टू 2 इंटू L आहे किती, Lच आहे, आणि B किती आहे, L मायनस 4 आहे. मग आता हा 2 इकडे गेला, तो झाला डिव्हाइड 2L मायनस 4, इथे झाले 16. हा 4 इकडे पाठवला, प्लस झाला, इज इक्वल टू 2L. 20 इज इक्वल टू 2L. देअरफॉर L इज इक्वल टू 10. ओके, लेंथ किती झाली, 10. देअरफॉर B इज इक्वल टू L मायनस 4. देअरफॉर B इज इक्वल टू 10 मायनस 4. देअरफॉर B इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. देअरफॉर length is equal to 10 centimeter and breadth is equal to 6 centimeter. ओके, अशा प्रकारे हे आन्सर आलेले आहेत आणि अशा प्रकारे हा एक्सरसाइज सोडवायचा आहे.